नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या 6व्या म्हणजे कन्या राशीच्या एप्रिल 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. मंडळी, हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत आणि यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील दशा, महादशा, ग्रहस्थिती यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. म्हणजे असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण ठेवू शकता काटेकोर लक्ष, करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळेच एकाच व्हिडिओमध्ये दैनंदिन राशी भविष्य व मासिक राशी भविष्य या दोन्ही राशी भविष्याचा आपण आस्वाद घेणार आहोत. तसेच शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. चला तर मग माहिती करून घेऊया हा एप्रिल महिना कसा राहणार आहे आपल्या कन्या राशीच्या मंडळींसाठी. आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध, हा बुध ग्रह 10 एप्रिल पर्यंत कुंडलीच्या 6व्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे आणि याला साथ मिळणार आहे ती राहू याची. यामुळे आपल्या कार्याच्या अनुषंगाने आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान याची साथ घेणं, मदत घेणं आपल्यासाठी उत्तम राहील आणि लाभदायक राहील. या विषयातील काही नवीन गोष्टी शिकणं, असलेल्या आपल्या ज्ञानात भर टाकणं, स्वतःला अपस्किल करणं यासाठी अवश्य म्हणूनच आपल्याला आग्रही राहायचं आहे. तसेच लोकांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे आपलं होणार नुकसान जे आहे ते होणार नाही. तसेच इतर मंडळींनी अवश्य त्यासाठी काळजी घ्यायची. ज्या लहान मुलांची कन्या राशी आहे अशा मुलांवर मात्र पालकांनी लक्ष ठेवायचं आहे की त्यांना मोबाईल किंवा टीव्ही, मोबाईल गेम यांचं व्यसन लागणार नाही. हाच बुधग्रह 10 एप्रिल नंतर कुंडलीच्या 7व्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे. याचा लाभ व्यापार उद्योग करणाऱ्या मंडळींना, व्यावसायिक मंडळींना, व्यवसाय वाढीसाठी, व्यवसायातील आर्थिक उत्पन्न चांगलं मिळवण्यासाठी, व्यवसायामध्ये नवीन प्रॉडक्ट लॉन्च करण्यासाठी, एखाद्या नवीन व्यवसायात पदार्पण करण्यासाठी, व्यवसायाची जागा बदलण्यासाठी अतिशय उत्तम रीतीने होईल. तेव्हा अशा काही विचारात आपण मंडळी असाल तर अवश्य त्याची अंमलबजावणी करू शकता. शिवाय या काळात बुध ग्रहाला साथ मिळणार आहे याच 7व्या घरातील शनी आणि मंगळ या ग्रहांची. त्यामुळे जी मंडळी शेती, इंजिनिअरिंग, लोखंड, तेल, पेट्रोलियम पदार्थ, बांधकामाचे साहित्य, न्यायव्यवस्था, मशिनरी, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी अशा कार्याशी कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत, व्यवसाय करत आहेत, त्यांच्यासाठी हा महिना विशेष लाभ मिळवून द्यायला, व्यापार वृद्धी करायला मदत करेल. किंवा ज्यांना या विषयात नव्याने पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य आपले हे निर्णय घ्यायला हरकत नाही. तसेच ज्यांना सरकारी कामं मिळवायची आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पहिला पंधरवडा लाभाचा राहील. नोकरदार मंडळींना सुद्धा या महिन्यात नोकरीत बदल करायचा असल्यास अवश्य निर्णय घ्यायला हरकत नाही. नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी तयारी मात्र जरा जोरकस आणि माहितीपूर्ण व्यवस्थित करून ठेवायची आहेत. जी मंडळी नव्याने नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हा महिना अनुकूल असणार आहे, शुभ असणार आहे. तेव्हा आपल्या प्रयत्नांचा जोर नोकरीचा शोध घेण्यासाठी मात्र जास्त वाढवा. विद्यार्थ्यांना हा महिना शुभ राहील. मात्र महिन्याचा दुसरा पंधरवडा विद्यार्थ्यांना आरोग्याच्या संदर्भात काळजी घ्यायला सांगत आहे. नाहीतर ऐन परीक्षेच्या काळात आरोग्यामुळे अडचणी वाढतील, तेव्हा काळजी घ्या. शुक्र ग्रह 19 एप्रिल पर्यंत कुंडलीच्या अशुभ अशा 8व्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे, जे आर्थिक व्यवहार, पैशाच्या संदर्भात काळजी वाढवणारा राहील. अचानकपणे आर्थिक खर्च या काळात वाढलेले दिसतील. त्यामुळे पैशाचं नियोजन करूनच आपल्याला चालावं लागणार आहे. अतिरिक्त खर्च आपला खिसा जो आहे तो रिकामा करू शकतो. त्यामुळे अनावश्यक खरेदीला या काळात लगाम घालायचा आहे आणि म्हणूनच उधारी, उसनवारीचे व्यवहार टाळलेले सुद्धा उत्तम राहतील या संपूर्ण 19 तारखेपर्यंतच्या काळात. थोडक्यात काय तर आर्थिक बाबतीमध्ये हा कालखंड जरा अवघड ठरू शकतो, तेव्हा काळजी घ्या आणि नियोजन करा. 19 एप्रिल नंतर मात्र आर्थिक गोष्टींमध्ये सुधारणा हळूहळू होताना दिसेल. दुसरा पंधरवडा सरकारी कामांमध्ये अडवणूक होईल, त्रास होईल, तेव्हा सांभाळून सरकारी कामं हातात घ्या आणि त्या संदर्भात चर्चा करा. तसेच जुन्या आरोग्याच्या समस्या ह्या दुसऱ्या पंधरवड्यात उद्भवण्याची शक्यताही वाढेल. तेव्हा उगाचच धावपळ आणि दगदग करू नका. पथ्य पाण्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य डॉक्टरी सल्ला घ्या आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये काळजी घ्या.
ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये बुध आणि रवी ग्रह अशुभ असेल किंवा अशुभ ग्रहांची दशा महादशा सध्या आपल्या बाबतीत सुरू असेल, त्यांना आर्थिक विवंचना जरा अधिक प्रमाणामध्ये भेडसावताना या महिन्यात दिसतील. दुसरा पंधरवडा विवाह, प्रेमसंबंध, संतती, गुंतवणूक, आर्थिक लाभ, प्रॉफिट बुकिंग यासाठी लाभाचा राहील. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दल माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज आमच्याशी जोडू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. हा नंबर नेहमी थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच असतो. म्हणजे या महिन्यामध्ये शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या महिन्यात आपल्यासाठी शेअर मार्केटमध्ये लॉजिस्टिक, IT, इलेक्ट्रिसिटी, बँकिंग, इलेक्ट्रॉनिक, ऑइल, FMCG, पॉवर, इन्फ्रा, स्टील हे सेक्टर विशेष फायद्याचे राहतील. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी दुसरा पंधरवडा लाभाचा राहील. मंडळी, ही होती ह्या एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. या महिन्याची सुरुवात आपल्यासाठी असणार आहे सदाबहार. ही सदाबहार राहणार आहे 1 ते 7 एप्रिल या काळात. त्यामुळे महिन्यातले हे 7 दिवस महत्त्वाची कामं पुन्हा एकदा हातात घेण्यासाठी अनुकूल आणि शुभ परिणाम साधणारे हे दिवस असतील. स्वतःसाठी, कुटुंबासाठी महत्त्वाचे निर्णय, आर्थिक निर्णय आपण या काळात अवश्य घेऊ शकता. गुंतवणुकीच्या विविध पर्यायांवरती अभ्यास करून गुंतवणूक करण्यासाठी शुभ दिवस. 8, 9, 10 एप्रिल हे पुढचे 3 दिवस कुटुंबातील काही मुद्दे चिंता वाढवतील. मात्र घरासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टी करायच्या असतील किंवा भूमी, भवन, वाहन यांची खरेदी, विक्री, गुंतवणूक करायची असतील तर हे दिवस शुभ राहतील. पुढचे 2 दिवस म्हणजे 11, 12 एप्रिल गुंतवणूकदार, विद्यार्थी आणि नोकरदार मंडळींना विशेष शुभ राहतील. त्यामुळेच महत्त्वाच्या परीक्षा, काही महत्त्वाचे इंटरव्ह्यूज यासाठी योग्य तयारी करा. अनुकूल अशी साथ ग्रहांची मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका. नवीन गुंतवणूक करण्यासाठी हे दिवस लाभाचे असतील. 13, 14 एप्रिल जुने आजार पुन्हा डोकं वर काढतील, तेव्हा पथ्यपाणी सांभाळा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा, निष्काळजीपणा करू नका. विरोधक आणि आपले प्रतिस्पर्धी यांच्यावर सुद्धा या काळात थोडं जास्त लक्ष द्या. 15, 16 एप्रिल व्यावसायिक निर्णय लाभ घेण्यासाठी अनुकूल दिवस. तसेच महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा, गाठीभेटी, कागदपत्रांची कामं, विवाहाचे निर्णय या संदर्भातले हे दिवस शुभ राहतील. कोर्ट कचेरीच्या कामावर लक्ष दिल्यास काही चांगल्या गोष्टी पुढे जायला मदत होईल. 17, 18 एप्रिल कामाचा अतिरिक्त ताण थोडासा न घेतलेला उत्तम. धावपळ, दगदग कमी करा. कुठलेही महत्त्वाचे निर्णय या काळात फार काळजीपूर्वक घ्या. 19 ते 25 एप्रिल हे पुढचे 7 दिवस सर्व प्रकारच्या कामासाठी शुभ आणि लाभाचे दिवस राहतील. आनंद आणि उत्साह वाढवणारे दिवस राहतील. नोकरीमध्ये असलेल्या मंडळींना या दिवसात विशेष लाभाची संधी मिळेल. गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी लाभदायक असल्यामुळे अवश्य विचार करू शकता. पिकनिक, यात्रा, प्रवास, लग्न कार्य, मंगल कार्य, धार्मिक कार्य यासाठी हे दिवस शुभ असतील. महत्त्वाच्या चर्चा, निर्णय या काळात अवश्य घेऊ शकता. हाती घेतलेल्या कार्याला योग्य असा प्रतिसाद मिळेल, भाग्याची साथ मिळेल. 26, 27 एप्रिल कुठल्याही व्यवहारामध्ये दक्षता घ्यावीच लागेल. त्यामुळे आरोग्य, नातेसंबंध, आर्थिक व्यवहार, खर्च, गुंतवणूक यामध्ये सावध राहून निर्णय घ्यायचे असतील. तर महिन्यातले शेवटचे 3 दिवस 28, 29, 30 एप्रिल पुन्हा एकदा महत्त्वाच्या कामाला जोडण्यासाठी, सुरुवात करण्यासाठी शुभ दिवस. स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबाच्या हितासाठी घेतलेले निर्णय बऱ्यापैकी अचूक ठरतील. तर मंडळी, ही होती आपल्या एप्रिल महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला माता महालक्ष्मीची उपासना मात्र सुरू ठेवायची आहे. यासाठी अगदी रोज आवर्जून ओम श्रीम नमः ह्या लक्ष्मीचा मंत्र 1 माळ पठणामध्ये ठेवा आणि जोडीला महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे कमीत कमी 3 पाठ आणि जास्तीत जास्त 16 पाठ अवश्य करा. तसेच रोज सकाळी सूर्यनारायणाचा मंत्र ओम घृणे सूर्याय नमः 1 माळ अवश्य पठण करा. मंडळी, ही होती आपल्या कन्या राशीची या एप्रिल महिन्यातली दैनंदिन आणि मासिक राशी भविष्याची संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. म्हणजे आपण जी 3 पुस्तकं प्रकाशित केलीत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं, शिवाय हे स्तोत्र आणि मंत्र केव्हा आणि कसे वापरावेत याची माहिती सुद्धा या पुस्तकात आलेली आहे. चैतन्य लहरी
भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर ₹330 फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसंच मंडळी, परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार ₹151 फोनपे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री पुरुष आबालवृद्ध कोणीही वाचन आणि पारायण करू शकतात. तसेच मंडळी, अष्टोत्तर शतनामावली यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेले हे पुस्तक ₹151 फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी वास्तूत कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूपदीप पात्र माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच. तर मंडळी, असा हा एप्रिल महिना आपल्या राशीला सुख समृद्धीचा, आनंदाचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये पुन्हा एकदा भेटूया आपल्या या चॅनलवरती तूळ राशीविषयी माहिती करून घेण्यासाठी. तोपर्यंत कळावे लोभ आहे असावा. धन्यवाद.